आपण बघूया दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या महाफास्ट 100। पुणे अपघात प्रकरणी मुख्यमंत्री शिंदेंचा पुणे पोलीस आयुक्तांना फोन। अपघात प्रकरणात कठोर कारवाई करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश। तर सविस्तर अहवालही मागितला। पुणे पोलीस आयुक्तांना बडतर्फ करा, माणुसकी शून्य असलेले अजित पवार गटाचे आमदार राऊतांचा निशाणा। तर मुलासह पालकांवर गुन्हा दाखल व्हायला हवा, राऊतांची मागणी। पोलिसांवर कोणाचाही दबाव नाही, पोलीस प्रशासनाकडून कायद्याच्या मार्गाने कारवाई सुरू। पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती। पुणे अपघातातील आरोपी वेदांतचे वडील विशाल अग्रवालला संभाजीनगरमधून अटक। पुणे पोलिसांची कारवाई। मुलगा अल्पवयीन असताना काल विशाल अग्रवाल विरोधात गुन्हा। पुणे अपघात प्रकरणात कठोर कारवाईचे गृहमंत्री फडणवीसांचे आदेश। आरोपीला विशेष ट्रीटमेंट दिली असल्यास पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही तपासून संबंधितांचं निलंबन करा, फडणवीसांच्या पोलीस आयुक्तांना सूचना। विजय वरट्टीवारांकडून पुणे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह। पुणे अपघाताची न्यायालयीन चौकशी करा, वरट्टीवारांची मागणी। पुणे अपघात प्रकरणी रवींद्र दंगेकरांकडून आरोपी वेदांत अग्रवालचा व्हिडिओ ट्विट। व्यवस्थेला पैशांची टेस्ट आवडली आणि अल्कोहोल टेस्ट निगेटिव्ह आली, दंगेकरांचा आरोप। दिशा सालियन प्रकरणाप्रमाणे पुण्याच्या प्रकरणात पुरावे नष्ट केले जाणार नाहीत। पुण्यातील प्रकरणाबाबत पोलीस प्रशासन सतर्क असून योग्य कारवाई होईल। कार चालवण्याचं प्रशिक्षण घेतलेलं नसताना वडिलांनी त्यांच्या मालकीची पोर्श कार मला दिली, तर मद्यप्राशन करत असल्याचं वडिलांना माहिती। आरोपी वेदांतचा पोलिसांना जबाब। पुणे अपघात प्रकरणात पोलीस ऍक्शन मोडमध्ये। कोरेगाव पार्क परिसरातील कोझे आणि ब्लॅक पबच्या मालकांना अटक। अल्पवयीन वेदांतला मद्य विकल्यानं कारवाई। पुणे अपघातातील कार नोंदणीविनाच रस्त्यावर धावत असल्याची माहिती। बंगळुरूत तात्पुरती नोंदणी करून कार पुण्यात आणली। आरटीओकडून धक्कादायक माहिती समोर। निवडणुका जिंकण्यासाठी शेवटपर्यंत डाव टाकण्यात आले। सत्ताधाऱ्यांकडून निवडणूक यंत्रणेचा दुरुपयोग, याचाच अर्थ डिजिटल इंडिया ही फेल। खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल। उद्धव ठाकरेंचा चेहरा पाहिल्यानंतर पराभव समजतो। ठाकरे कुटुंबाचे पासपोर्ट जप्त करावे। 4 जून नंतर हे कुटुंब लंडनला पळण्याच्या तयारीत, नितेश राणेंचा आरोप। शांतिगिरी महाराजांच्या 11 भक्तांवर गुन्हे दाखल। मतदानाच्या दिवशी भगवे वस्त्र, टोप्या, बादली, चिन्हाची स्लिप देणं अंगलट। अंबड पोलीस ठाण्यात 3 तर मसरूळ आणि पंचवटीत एका विरोधात गुन्हा दाखल। ऑनलाईन रम्मी गेमच्या व्यसनातून सचिन तेंडुलकरच्या अंगरक्षकाची आत्महत्या। आमदार बच्चू कडूंचा दावा, तर सचिनने गेमची जाहिरात बंद न केल्यास आंदोलनाचा बच्चू कडूंचा इशारा। परळीला आम्ही नाही तर तुम्ही अगोदरच बदनाम केलंय। बजरंग सोनवणेची मुंडे बहीण भावावर टीका, तर सत्ताधाऱ्यांकडून माझे फोन टॅप केले जात आहेत, सोनवणेंचा आरोप। निवडणूक निर्णय अधिकारी असलेल्या दीपा मुधोळ यांच्या कामकाजावर संशय। मतमोजणी प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडेल यावर विश्वास नाही, बजरंग सोनवणेंचा आरोप। ठाण्याच्या पाचपखडी परिसरात भाजप पदाधिकाऱ्यांनी लावलेल्या बॅनरची चर्चा। निवडणुकीच्या काळात झालेला वाद विसरून नाती मैत्री जपा, पदाधिकाऱ्यांनी लावलेल्या बॅनरवर उल्लेख। राज्यात 93.37% 12वी बोर्डचा निकाल। निकालात यंदाही मुलींची बाजी। कोकण विभागाचा सर्वाधिक 97.51%, तर मुंबईचा सर्वात कमी 91.95% निकाल। छत्रपती संभाजीनगरमध्ये होर्डिंग तपासणीचे आदेश। विभागीय आयुक्तांकडून मराठवाड्यामधील होर्डिंगचा आढावा। अनधिकृत जाहिरातधारकांवर कारवाईचे आदेश। कोल्हापूरच्या करमाळ्यातील उजनी धरणातील गाळ काढण्याची माजी आमदार नारायण पाटलांची मागणी। आमदार संजय मामा शिंदेंनी शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याचाही आरोप। मुंबईतील अनधिकृत होर्डिंगवर महानगरपालिकेकडून विभागीय स्तरावर कारवाई सुरू। सर्व होर्डिंगची झाडाझडती घेण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश। पिंपरी चिंचवड महापालिकेची 5 अनधिकृत होर्डिंगवर कारवाई। उर्वरित अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करण्यात येणार, पालिकेची माहिती। नांदेड शहरातील अनधिकृत होर्डिंगवर पालिकेकडून कारवाईचा बडगा। कला मंदिर परिसरातील होर्डिंग काढण्यात आले। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पालिका सतर्क। लातूरमध्ये सूचना दिल्यानंतरही अनधिकृत होर्डिंग न काढणाऱ्या 15 जणांवर गुन्हा दाखल। धोकादायक होर्डिंग न हटवल्यानं पालिकेकडून पोलिसात गुन्हा दाखल। नागपूर शहरातील 500 होर्डिंगचं सर्वेक्षण पूर्ण। अनधिकृत 7 होर्डिंग्स पालिकेने काढले। रेल्वे आवारातील होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी मनपा रेल्वेला पत्र देणार। नागपूरमध्ये ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी पोलिसांकडून नो हॉर्न जनजागृती मोहीम। आवश्यकता नसताना हॉर्न वाजवू नये, वाहन चालकांना आवाहन। गोंदियातील गोल्ड सिनेमा परिसरात पोलिसांची मॉक ड्रिल।
बोडे फाटा परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस. वादळी वाऱ्यामुळे दुकानावरील पत्रे उडाल्यानं मोठे नुकसान, तर काही ठिकाणी झाडांची पडझड. मान्सूनची अरबी समुद्राच्या दिशेनं वेगानं वाटचाल. दक्षिण भारतात जोरदार पाऊस. महाराष्ट्रात 26 मे पर्यंत हलक्या पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. सातारा जिल्ह्याच्या कराडमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे घरावरील पत्र उडाली. अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळल्यानं वीज पुरवठा खंडित. बुलढाण्यातील शेगाव आणि खामगाव परिसरात पावसाची हजेरी. वातावरणात थंडावा निर्माण. साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी. वाऱ्यामुळे चारचाकी गाडीवर झाड कोसळलं. सुदैवाने जीवितहानी नाही. मुंबईसह उपनगरात प्रचंड उकाड्यानं नागरिक हैराण. पुढील 3 दिवस उष्मा कायम. हवामान खात्याचा अंदाज. पुण्यातील डिंबे धरणात केवळ 7.84% पाणीसाठा शिल्लक. उत्तर पुणे जिल्ह्यापुढे पाणी टंचाईचं संकट. लातूर जिल्ह्यातील अनेक शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात सध्या 0.86% जिवंत पाणीसाठा शिल्लक. जलसाठा कमी असल्यानं 10 ते 12 दिवसातून एकदा पाणी पुरवठा. आमदार सुनील टिंगरेंनी पुणे पोलिसांवर दबाव आणला. एफआयआर मध्ये बदल केला. माहिती अधिकार कार्यकर्ता विनिता देशमुख यांचा आरोप. नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघातील उमेदवारांचं भवितव्य कैद असलेल्या ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूममध्ये दाखल. स्ट्रॉंग रूमला पोलिसांचा मोठा बंदोबस्त. पुणे जिल्ह्यातील इंदापूरच्या दक्षिण पट्ट्यात दुष्काळाचं सावट. नीरा नदीपात्र कोरडं पडल्यानं जनावरांना पाणी मिळेना. जनावरांसाठी चारा छावणी सुरू करण्याची मागणी. अमरावतीत आजपासून 4 जूनपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू. शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात आदेश लागू. धाराशिवमध्ये खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपास सुरुवात. ऊसासाठी हेक्टरी 1 लाख तर सोयाबीनसाठी हेक्टरी 43,000चं कर्ज मिळणार. मात्र अनेक बँकांकडून कर्ज देण्यास टाळाटाळ. अमरावतीमध्ये कापसाच्या दरात घसरण. मात्र कपाशीच्या बियाण्याच्या किमतीत वाढ. भाव नसल्यानं अनेक शेतकऱ्यांच्या घरी कापूस पडू. धाराशिवमध्ये जात पडताळणी प्रक्रिया रखडल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता. जानेवारीपासून एकही जात पडताळणी प्रमाणपत्र मिळालेलं नाही. पंढरपूरमधील जिजामाता आणि पद्मावती उद्यानाची दुरावस्था. बागेतील विविध प्रतिकृतींची मोडतोड. पालिकेचं दुर्लक्ष. परभणीत मान्सूनपूर्व पावसाचा आंबा पिकांवर परिणाम. आंब्याच्या उत्पादनात मोठी घट. मुख्यमंत्री शिंदेंच्या गावाकडे जाणारी तापोळ्याची तराफा सेवा अनिश्चित काळासाठी बंद. तापोळा कोयना कांदाटी खोऱ्यात दळणवळणावर परिणाम. साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ले परिसरातील मोराला माणसांचा लळा. अनेक लोकांचा गराडा असतानाही पिसारा फुलवून मोराने लोकांचं लक्ष वेधून घेतलं. नागपूरमध्ये ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी पोलिसांकडून नो हॉर्न जनजागृती मोहीम. यातील गोल्ड सिनेमा परिसरात पोलिसांचा मॉक ड्रिल. काही वेळासाठी नागरिकांची तारांबळ. अंबवडे फाटा परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस. वादळी वाऱ्यामुळे दुकानावरील पत्रे उडाल्यानं मोठं नुकसान, तर काही ठिकाणी झाडांची पडझड. सुदैवानं जीवितहानी नाही. मान्सूनची अरबी समुद्राच्या दिशेनं वेगानं वाटचाल. दक्षिण भारतात जोरदार पाऊस. महाराष्ट्रात 26 मे पर्यंत हलक्या पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. सातारा जिल्ह्याच्या कराडमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे घरावरील पत्रे उडाली. अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळल्यानं वीज पुरवठा खंडित. बुलढाण्यातील शेगाव आणि खामगाव परिसरात पावसाची हजेरी. वातावरणात गारवा. साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी. वाऱ्यामुळे चारचाकी गाडीवर झाड कोसळलं. सुदैवानं जीवितहानी नाही. मुंबईसह उपनगरात प्रचंड उकाड्यानं नागरिक हैराण. पुढील 3 दिवस उष्मा कायम. हवामान खात्याचा अंदाज. पुण्यातील डिंबे धरणात केवळ 7.84% पाणीसाठा शिल्लक. उत्तर पुणे जिल्ह्यापुढे पाणी टंचाईचं संकट. लातूर जिल्ह्यातील अनेक शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात सध्या 0.86% जिवंत पाणीसाठा शिल्लक. जलसाठा कमी असल्यानं 10 ते 12 दिवसातून एकदा पाणी पुरवठा. अमरावतीच्या मेळघाटमध्ये यंदाही पाणी टंचाईचं सावट. खडीमल गावात हंडावर पाण्यासाठी आदिवासी महिलांची 3-4 किलोमीटर पायपीट. पुण्याच्या शिरूरमधील
मांडवगड फराटा इथल्या शाळेला वादळी वाऱ्याचा अवकाळी पावसाचा फटका 5 वर्ग खोल्यांचे पत्रे उडून गेले वर्ग खोल्यांमधील कॉम्प्युटर शालेय वस्तूंचं मोठं नुकसान सांगलीच्या शिराळा तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली भुसावळच्या हातनूर धरणातून तापीच्या बंधाऱ्यात आवर्तन सोडल्याने भुसावळकरांना दिलासा 3 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक बीडच्या परळीमधील बोर्णा मध्यम प्रकल्पातील पाण्याची पातळी घटली 10 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक साताऱ्यात वेण्णा आणि कृष्णा नदीच्या दोन्ही पुलावर पाणी रात्रीच्या वेळी मुसळधार पावसात वाहन चालकांची कसरत मुंबईवर पाणी संकटाचे ढग आणखी गडद जलाशयांमध्ये फक्त 11% पाणीसाठा वाशिममध्ये यंदाच्या खरीप हंगामात पेरणीसाठी शेतकऱ्यांनी घरगुती बियाण्याचा वापर करावा कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे डाळिंबाच्या बागेवर आच्छादन बाग वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची अनोखी शक्कल